व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांचं होईल, ट्रॅक्टर ट्रक टेम्पो एसटी ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांचं कल्याण होईल. उघड एक नाही डोळे आणखी नेत्याचे बरे पळतात असे पदर धरून पार त्यांच्या कॉलरी धरून त्यांच्या कणगाळ्या धरून महानेता आला पाहिजे निवडून, महानेता आला पाहिजे निवडून, आणा निवडून त्यांनाच बघा मागणी त्यांची. म्हणजे मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी सापड्यात शेकडो वर्षाच्या त्या रद्द करा म्हणते ते. बघा मराठ्यांविषयी यांची नियत कशी. आणि हे 70 वर्ष झालं आरक्षण खात्यात खोटं बोगस आरक्षण बोगस. तरी मराठा एकदा म्हणला नाही आणखीन रद्द करा म्हणून. एकदा मराठा म्हणला नाही यांना का आरक्षण दिलं म्हणून. मंडल कमिशनने सर्वे केला का एकदा विचारलं नाही. मंडल कमिशनने इंग्रजाची जनगणना कमवून दिली आणखीन मराठ्यांनी विचारलं नाही. खाऊ द्या म्हणले गरीब आहे लहान भाऊ आहे. आणि आज गरीब मराठ्यांच्या पोराला मिळायला लागलं त्यांचा तळपाय व्हायला लागली अशी. काय विचार येत राव तुमचे ओबीसी नेत्याचे. पडे उघड मराठे हो यांचे विचार. मी पाठराखण करतोय खंबीरपणानं मराठ्यांच्या गोरगरिबाची, खंबीरपणानं लढतोय. पडक नाही उघड यांचे नियत आणि द्वेष आणि यांचे विचार काय संस्कार आहेत यांचे पाडलेक नाही उघडे. तुम्ही मला याड्यात काढीत होते ना मराठ्याचे नेते की ह्यो उगसताना उपशिरतोय, ह्यो अमकं करतो, ह्यो तमकं करतो. कळालं का आता कोण किती जातीवादी. मी फक्त लावून धरलंय, मी जातीवाद नाही केला, फक्त लावून धरलंय. मराठ्याला ओबीसीतच आरक्षण मिळालं पाहिजे लावून धरलंय. सगळ्यांचे चेहरे उघडे पडले, सगळ्यांचे बुरख्या फाडले, खोटे चेहरे बसलेले मुखोटे सगळे ओबीसी नेत्याचे उघडे पडले. आता मागे असं म्हटले होते की मंडल आयोगाला चॅलेंज करणार. का नाही करणार मग तुमच्या नियत म्हणलं. वेळ आली आणखीन मी नाही. आणखीन गोर गरीब ओबीसी बांधवांचं वाटोळ करायची मग इच्छा नाही. गाव खेड्यातल्या बिचाऱ्या ओबीसी बांधवांनी काय नाही केलं. हे राजकारणी टोळकं 10-15 जणांचं जमून हे ओबीसीचं वाटोळ करायला निघाले. मंडल कमिशन चॅलेंज बी होतो रद्द बी होतो. गोर गरिबाच्या अन्नात माती करणारी अवलाद आमची मराठ्यांची नाही. तुम्ही जरी कालीच असली तरी पण मी आणखीन संयम धरणारे. मराठ्यांनी सुद्धा संयम धरा, शांतता धरा. बघू किती दिवस करते. शेवटी आमच्या लेकराच्या मानेवर कुऱ्हाड म्हणलं की नावेलाच आहे मग आमचं. पण जरा मराठ्याचे नेते जरा आता यातून बाहेर पडा. जरा आता जातीच्या मागं उभं राहायचं शिका. बोलला असं तुम्हाला कुणी नाकारीत नाही मी. ओबीसी नेत्याला त्रास, मराठ्या नेत्याला त्रास बी दिला असं. आपल्या लोकांनी देऊ द्या आपले. यांच्या त्रासापेक्षा तर कमी आहे. हे तर डायरेक्ट तुमच्या पोराचं मुंडकच छाटा लागले जातीच्या. आपले तरी ढकलते शिवी देते आणि थोडंच होईल. वाशाने जरा बदला. बोलले असले तर बोलू द्या, काय होत नाही बोलल्यानं. ते तर पुरंच आता काडीच लावायला निघालेत, राखच करायला निघालेत मराठ्याची. ते आंदोलनात जाऊ शकतात ओबीसीचे नेते, मराठ्यांचे सुद्धा येऊ शकतात. याचबरोबर आणखीन एक महत्वाचं सांगतो. आता थोडं चेंज करा मराठ्यांच्या समाजाच्या पोरांनी. तुमच्यासाठी महत्वाचा संदेश आहे मराठा समाजाच्या पोरांसाठी. आपल्या नेत्याला आता बोलायचं थोडं आपण कमी करा. आपण काय करतोय आपल्याच नेत्याला जोडितो. आपले नेते नालायक आहेत म्हणून. हे यांचे नेते ओबीसीचे नालायक आहेत तरी हे नालायक म्हणत नाहीत, चांगलाच आहे म्हणतात. थोडा बदल करा आपल्यात बी. आता त्यांचे नेते ते जवळ करायले तर आपले लुटून लावायला लागले. आपण त्यांचे लोटायलो तर आपले बी लोटायलो. आता आपल्या लोकांनी सुद्धा आपल्या नेत्याला बंद करा बोलायचं. आपण बी आता जरा यांचं शिकू. जरा यांच्याकडून शिकाव जातीवाद काय असतो ओबीसी नेत्यांकडून. आणि ती आपल्याला आता शिकायला मिळालं. जरा हुशारीनं व्हा. निवडणुकीत काही गोष्टी मिळाल्या बघायला, आता विचार बघायला मिळाले. निवडणूक झाल्यावर बघू म्हणले होते ना, हे बघायला लागलेत ते. आपण बघू पुढं, काही अडचण नाही, टेन्शन नाही घ्यायचं. पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्विट केलं आहे की जर ओबीसीचे बेकायदेशीर अशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटप या सगळ्या काळात केले असेल तर ते रद्द करावेच लागेल आणि ते करण्याची गरजही आहे. चांगली मागणी आहे ना. मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा पोरव. आता मराठ्याच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा. बसायला जागा नव्हती व्यासपीठावर, यांना पाय धुवून प्यायला सुरुवात करा. ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते, यांचे पाय धुवायला प्यायला सुरुवात करा. बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या बोकांडी बसिलं, त्यांना छाताडावर बसिलं आमच्या. चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने, खूप छान. मारा मराठ्याच्या नेते हो, मारा मराठ्यांचे पोरं. शिका त्यांच्याकडून काहीतरी.
निवडणुका झाले की झाले एक. शिका मराठीचे नेते जरा, निवडणुका झाले की झाले ती एक. कधीतरी वाटून द्या लाज. वाय की कोण? अरे पळडात तर पळडात तुम्ही, व्हा जाती कोण मराठीचे नेते हो. लाचेरे नका पत्करू, जात मोठी करू लागा. शिका त्यांचं. ओरिजिनल नोंदी सापडत, ओरिजिनल रद्द करा म्हणते. म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे सातबाऱ्यासहित, तरी ते म्हणते त्या सातबाऱ्यावरचं नाव काढतो मह टाक. कळालं का? मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नियत आहे या लेवलीची. आपला सातबारा आहे तरी तो म्हणतो तुपलं सातबाऱ्याचं नाव काढ मह टाक. म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचंय, आपल्या हक्काची भाकरच चोरायची आणि इस्टेट बी चोरायची यांना. चारी हाताने यांनाच वार पाडायचे आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो. मी जातीवाद नाही करीत, मी फक्त लावून धरलंय आणि यांचे विचार जगासमोर आणलेत. या ओबीसी नेत्याचे यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला आम्ही तुमचे आहेत. मी बुरखा फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्या सोबत राहिलोय समाजासोबत. मी माझ्या समाजाचे पाठराखण करतो, समाजाला खंबीर साथ देतो, म्हणून यांची पोटदुखी. आणि मी कायम समाजाचे पाठराखण करणारे, समाजावर अन्याय होऊ देणार नाही. समाजावर अन्याय झाला किंवा पठ्ठ्यावर भरायला मराठ्यांनी विचार बदला. आता रात्रीतून एकजुटीनं सावध राहा. आपल्या ओरिजिनल नोंदी आहेत हे रद्द करायला निघाले. त्यांचं डुप्लिकेट आरक्षण, बोगस आरक्षण खाते ती. मंडल कमिशननं फक्त 14% आरक्षण दिले. मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याला सांगतो ते वरचं पूरक रद्द करा. फडणवीस म्हणाले की आम्ही न्याय्य भूमिका घेऊ सरकार म्हणून, आम्ही कोणावरही अन्याय करणार नाही आणि योग्य तो मार्ग काढू, जाती जातीमध्ये वाद नकोय आम्हाला. फडणवीस साहेब, तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवला, लक्षात ठेवा. हा, पुन्हा एकदा मराठ्यांनी मराठ्याला सांगितलंय, शंभूराजे देसाई साहेब मध्ये पडले. मुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांवरती आणि फडणवीस साहेबांवरती विश्वास पुन्हा ठेवायचा. तुम्ही अन्याय होऊ देणार का नाही आमच्या ध्यानात आले, आमच्या ध्यानात आले पक्क. तुम्ही या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय करणार आहे. 100% तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार आहेत. कारण तुमच्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात. तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं फडणवीस साहेब? तुम्ही सांगत नाहीत आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार. तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट हे 200-150 वर्षापूर्वीचं ते लागू करणार आम्ही का सांगत नाहीत? सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाहीत तुम्ही? लावणार आम्ही ते. दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल. तुम्ही सांगा ठासून. जे ओरिजिनल नोंदी निघाल्यात, जे ओरिजिनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत आम्ही. तुम्ही आडवे पडू नका का सांगत नाही? जातीवाद बंद होते. फुस देता त्यांना. आंदोलन उभा तुम्हीच करता. तुम्ही येड्यात काढता मराठ्याला. माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना, तुम्हाला बुडीलच म्हणायचं मी. ध्यानात राहू द्या तुम्ही बी. माझा बी मराठा एक झालेला आहे, पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती. अडचण येत होते आम्हाला निर्णय घ्यायला. आता समाज एकीकडून आहे. त्याच्यामुळं आम्हीच एकटे 50-55% बघत होतो तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्या संग. वादळ लावता यांना नाही हो आम्ही ध्यान देत. ते आंदोलन करणारे विरोधकच नाही आहेत. एकाही धनगर बांधवला आणखी आम्ही दुखवलं नाही, एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही. त्यो चाभरा आहे, त्याने बसले हे सगळं. आणखीन त्याला दोन नवीन जोड भेटले. ते एवढ्या 2 जोड भेटलेत आणखी. शाळा करतो. तुला जर राजकीय करिअरमधून नाही उठिलं ना तर नाव बदलून ठेवून तू किती पळतो बघतो मी. तो ऐक म्हणजे काय भुजबळाचं राजकीय करिअरचं काय? आमचं वाटोळं केलं ते जमतं त्याला? आमच्या भविष्यात वाटोळं करायला जमतं? लोक आंदोलनाला बसायला जमतेत का? गाड्या पुरितो आमच्यात लावून देतो. गावखेड्यात आम्ही एक येत. लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय. ते राजकारणी, ते राजकीय फायद्यासाठी करते. तुमचं एसटीतलं आरक्षण मागा ना, आता बहुत मिळालं असतं. आणि पाठबळ देते त्याला. पळलेली गँग सगळी राज्यातली साथ देते. होय वा. निवडणूक झाल्यावर बघू हे बघायला लागले का? आम्ही आंदोलन झाल्यावर बघू. आमचं आंदोलन संपणारच. आम्ही बघू. बघूला बघूच आहे आता. हा, ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही. हा, आम्हाला वाटतंय जातीय तेढ नको म्हणून आम्ही शांत आहेत आणि आम्हाला जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही. पण तुम्ही असले खोटे
बोलणार असलात आमच्या नोंदी सापडून रद्द करा. म्हणजे ही काय पद्धती तुमची? आमच्या 7-12 नाव हटवायचं होतं तुम्हाला आणि तुम्हाला जमीन बळकायची आमची. तुम्ही काय येडे समजत आम्हाला? मराठ्यावर सावध व्हा. आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून आता नुसतं ऐकू नका. तुमचा बी कार्यक्रम लागून उलटा सुलटा आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील. हे जर आरक्षण असून लढत इतकं तर आपण नसणाऱ्यांनी किती लढलं पाहिजे. ताकदीने एक रात ताकदीने बघू कसं आरक्षण देत नाही सरकार. पडलेले नेते भुजबळांना म्हणजे कोणते? लई येत उताड आलाय बघा ना, किती गोळा घालते आता. त्यानेच गोळा केले ते. दुसऱ्याला दोषच देत नाहीत आम्ही, अजिबात देत नाहीत. शो गोळा करतोय फोन लावून. तुम्ही जा गाड्या पाठा, गाड्या भरून पाठा, तिथं जाती तेढ निर्माण करा. तेव्हा करतोय हे सगळं. नसतं असं हटकून होणे आंदोलन असतं का? तिथं उभा केलं की लगेच आमच्या पुढंच उभा करायचं. ही पद्धत आहे का आंदोलनाची? आणि आता समजा आमचं आंदोलन संपलं, महिना 15 दिवसांनी 8 दिवसांनी वर्षांनी संपलं आणि यांनी एसटीचं आरक्षण मागायला सुरू केल्यावर आम्ही मोकळे आहेत का नाही त्या टायमाला? मग टेन्शन फ्री. आता आम्ही अडचणीत येत आंदोलन करतोय, मागतोय, गप येतात आम्ही. आम्हाला मिळायला लागल्यात नोंदी म्हणून. याच्यात तुम्ही डाव साधायला लागलात आम्हाला, म्हणजे खिंडीत पकडायला लागलात. आणि खिंड मोकळी झाल्यावर तुम्ही आंदोलन उभा केल्यावर आम्ही नाही का लाखान तुमच्या पुढं बसायचं, एसटीतून आरक्षण द्यायचं नाही आणला. मग किती वाईट वाटण रे. तुम्ही जे म्हटलात की 9 मंत्र्यांना मी पाडणार आहेत, ते कोण कोण आहेत? त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहे? मला 13 तारखेपर्यंत निर्णय बघून द्या. मला निर्णय बघून द्या 13 तारखेपर्यंत. सरकार यांच्या दबावात येऊन मराठ्यावर अन्याय करतंय का? सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतंय का? आम्हाला गरज त्यांची जे मराठीची नाही. ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या. त्यांना परत दाखवतो मराठीची राज्याला गरज आहे का नाही. मी 13 तारखेपर्यंत येऊ द्या, मग सांगतो कोण कोण आहेत. तिथून पुढं 12च ओपन करून देतो धाड दिशी. जाऊ दे तिकडे. आपलं तसलंच असतं बा, पोटात एक ते काय नाही. धाड दिशी मराठीला सांगून मराठी तरी तयारी लागते. पण 2 मराठी कोण आहे? महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये या दोन्हीकडच्या आरक्षणाच्या मागणीमुळं परिस्थिती आता बदलत चालली आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ लागलेली आहे. जातीमध्ये विसंवाद वाढू लागलेला आहे. आणि पहिलं बोट तुमच्याकडे दाखवलं जातं की तुम्ही जातीवाद निर्माण केला. कोणाला दुखीला म्या? मायात मराठ्याला विचारतो मी, मायात मराठ्याच्या नेत्याला विचारतो कोणाला दुखीला म्या? आंतरवालीत बसलो, आम्हाला धोपाडलं, गप बसलो आम्ही. मोर्चे कोणी सुरू केले? येवलेवाल्यानी. म्या जातीवाद केला का? मग म्या केले सुरू. माधव पॅटर्न 20 वर्षापूर्वी म्या आणला का? आमच्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला आम्ही म्या त्रास दिला का? आमच्या मराठ्यांच्या नेत्याला म्या त्रास दिला का? त्यांनीच दिला इथून पाठीमागं. म्या काय केलं? संसदेत कोण बोललो मराठ्याला आरक्षण मिळू नये? मूक मोर्चे निघाले तेव्हा प्रतिमोर्चे कुणी काढले? म्या कोणता जातीवाद केला मला सांगा ना. आंदोलन शांततेत केलं हे जातीवाद आहे का? मी माझ्या जातीला आरक्षण मागतोय जातीवाद आहे का? तुम्ही तुमच्या जातीला एसटीतून आरक्षण मागताय तो का जातीवाद आहे का? मुस्लिम समाज आरक्षण मागतोय का जातीवाद आहे का? त्यांच्या पोराला लागतंय आरक्षण, ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण म्हणजे. ते घेतात ओपनसाठी. म्हणजे ओपनमध्ये सगळ्या जाती येतात. मग ज्या ज्या येतात, मुस्लिम येतो, ब्राह्मण येतो, मराठा येतो, त्यांसाठी EWS दिलं. मग काय जातीवाद आहे का? मारवाडी येतो त्याच्यामध्ये, मग काय जातीवाद आहे का तो? मी आरक्षण मागतो म्हणजे मी कसं काय जातीवादी? आणि तुम्ही इथून माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत का? काही जणांना आत्ता घेतलं, काहीला आत्ता मिळालं, काहीला 67ला मिळालंय, काहीला 90ला मिळालंय. मग तो जातीवाद नाही का? मी आरक्षण माझ्या जातीला मागतो म्हणजे मी जातीवादी. म्हणजे माझे पोरं फाशी घ्यायला लागले मराठीचे. माझे पोरं आंदोलन करायला. यांना आरक्षण मिळालं, यांचं पोरं आंदोलनात नाही. यांच्या सगळ्या महाज्योती चलती, बार्टी चलती. आमचे सारथीचे उपोषणाला, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे आंदोलनाला, आमचे लोक आरक्षण मागायला आंदोलनाला. तुमचं मजाच चाललं ना रे. तुम्हाला नेट काय? आरक्षण मिळत आहे, सुविधा मिळत आहेत, नोकऱ्या लागल्यात, तुम्हाला नेट काय? आम्हाला नोकऱ्या लागावत, आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून आरक्षण मागतो. कमून एवढं दुखायला लागलं पोटात? का जळायला लागले तुम्ही मराठ्यावर एवढे? मी कोणता जातीवाद केला आणि तुम्ही आता केला याला काय म्हणतात? म्हणजे आम्ही उभा केलं तर लगेच निवेदन ह्या गावातून त्या गावातून. काय
कीर्तन सुरू आहेत म्हणून पोराला शाळेला त्रास होतो. हा बर, दुसरा आमच्या गाड्या येत्यात जात्यात म्हणून ट्रॉफिक जाम होती. हा तिकडं काय कंपनी आहे MIDC तिकडे मोठी, तिकडे MIDC आम्ही खेड्यात आहेत पलीकडे कोपऱ्यात, तरी म्हणलं ट्रॉफिक जाम होती. बर म्हणलं ट्रॉफिक जाम होती. नाही म्हणले आता शाळाचे ऍडमिशन सुरू आहेत म्हणून ट्रॉफिक जाम होती. काही म्हणले मंदिरात त्रास होतो, काही म्हणले जातीय तेढ निर्माण व्हायला लागला म्हणून हे आंतरवालीचं आंदोलन बंद व्हावं म्हणून आसपासच्या गावांनी निवेदन दिले. आता आमच्यामुळं जातीवाद होतो, आता तुमच्यामुळं ट्रॉफिक जाम नाही झाली. हा तुमच्यामुळे शाळेला अडचण नाही आली. आता एसटी थांबती का? आमच्या टायमाला एसटी थांबत नाही म्हणले तिथं, आता थांबती का? आता तुम्ही जमला तर आता नाही का जातीवाद? आम्ही बसलो तर जातीय तेढ निर्माण होतो गर्दी झाल्यामुळं. आता तुमच्या तिथं तेढ निर्माण झाला का? भजन आहे का तिथं? तुम्ही मागणी करताय ते नाही म्हणतायत, मग आता तोडगा काय? अरे बाबा आम्ही द्या म्हणतोय, मी प्रश्न विचारलाय फक्त, तरी आम्ही तिथं आलो नाही गेलो नाही. ते मला जातीय तेढ निर्माण होत होतं. मी तर त्या अगोदरच घोषणा केली होती, चला मी तिकडे शहागडला टाकतो, तुमच्या इथं माझ्यामुळे जातीय तेढ निर्माण होत होतं. पण आता उत्तर द्या ना मला. तुमचं आंदोलन सुरू झालं, आता नसतो जात मी, आता शहागडला नसतो कार्यालय टाकीत. आता आता तिथंच राहत असतो. म्हणजे आमच्या आंदोलनामुळे जातीय तेढ निर्माण होतो वाटलं भावना समाजाची माणुसकी म्हणून समजून घ्यावा. मग माणुसकी जिवंत झाली. मी म्हणलं नको, गावकऱ्याला सांगितलं नको आंदोलन, नको जातीय तेढ निर्माण होईल, नको ही व्हायला. मी शहागडला कार्यालय टाकतो, येऊन जाऊन करत जाईन, ठेवायचं आंदोलन सुरू. आरक्षण मिळूस तर एका कोपऱ्यात सुरू ठेवा, गुलाल तिथंच उधळू आरक्षण मिळाल्यावर, नको गर्दी. पण यांनी उभा केलं ते येवल्यावाल्यांनी, आता नाही का जातीय तेढ निर्माण झाला. आणि आमच्या आंदोलन टायमाला ऍडमिशनला त्रास होत होता, एसट्या थांबत नव्हत्या, कोणत्या शाळा सुरू होत्या? निवेदन देणारे पठ्ठे काय माणुसकीन काय शिकतात जातीवाद आम्हाला. आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आंदोलन केलं की जातीवादी, आणि तुम्ही केलं की शांतता पसरती काय? आता जरांगे विरुद्ध ओबीसीचे सगळे नेते असं महाराष्ट्राच्या समोर आज आलेलं आहे. कारण आता 5 वाजता प्रमुख ओबीसीचे वरिष्ठ नेते त्या बैठकीला. हे बघा, मी प्रामाणिकपणानं सांगतो, त्यांनी एकत्र यावं सगळ्या नेत्यांनी ओबीसीचा. काही दुखत नाही माझं, त्यांच्या इतका जातीवादी मी नाही. पण नोंदी रद्द करा ह्या भानगडीत पडायचं नाही, कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबारा असल्यासारखा आहे. तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही. हैदराबादचं गॅझेट सरकारनं लागूच करायचं. 83 क्रमांकाला मराठा आणि ओबीसी एकच आहे, तो कायदा लागू करायचा. आता सरसकट मराठी एक आहेत, कुणबी आणि मराठी एकच आहेत. आता तेच पाहिजे. आता सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, बाकीचं सांगायचं नाही. ते एकत्र आले काय आणि नाही आले काय मला काय होत नाही. मी मराठ्यापासून हटत नाही आणि हटणार नाही. मला मराठ्यांनाही सांगतो ते बदनाम करणारे, तरीही मी हटत नाही. मराठ्यांनी फक्त यांच्यावर विश्वास ठेवू नका. यांनी जर काही डुप्लिकेट व्हिडिओ रेकॉर्डिंग बनवल्या तर विश्वास ठेवू नका. मराठ्यांच्या नेत्याला आणि सगळ्या मराठा समाजाला राज्यातल्या हात जोडून सांगतो, तुमच्या काही चुका झाल्या असत्या, आमच्या काही झाल्या असत्या, सोडून द्या. जात संकटात आणण्यात ठरले यांनी. जातीच्या विरोधात जातीशी गद्दारी करू नका. सरकारचं ऐकून फुटू नका. पत्रकार परिषदा खोट्या घेऊ नका. तुमचं आमचं काही झालं असेल आंदोलन संपल्यावर बघा, समजून घ्या. आता समाजाची अस्मिता पणाला लागली. त्यांच्या हाताचे बाहुले होऊ नका. आपला एकही मराठ्यांचा माणूस कोणत्या पक्षात असला तर फुटू नका. जातीच्या बाजून राहा. ते सगळे जातीच्या बाजून आले. आपल्या ओरिजिनल नोंदी आहेत तरी आरक्षण नाही म्हणते ते. मी मरेपर्यंत तुमच्या बाजूने. यांनी किती बदनाम केलं तर फक्त विश्वास ठेवू नका. यांना काहीतरी करून मला बाजून सरकायचं. आता तोडगा काय? मी काय सांगू आता? कारण सरकारच्या समोर मी मुख्यमंत्री असतो तर की तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणताय, आणि ते म्हणतात की ओबीसीतून द्यायचं नाही, सगळे सोयरेचा शब्दाचा अर्थ तरी सांगा. त्यामुळे आता प्रश्न महाराष्ट्रासमोर उभाच राहणार ना. आता मी मुख्यमंत्री असतो एक खापक्या सोडील असता प्रश्न.
पण आता मी नाही ना, ते कसं सोडा ठरवायचं का नुसते भांडणात लावायची ओबीसी तर मराठा, तेवढंच काम करते सध्या ती. सत्तेच्या पदावर बसतेत, गाड्या घेऊन जा म्हणून फोन करून सांगतेत, तिथं आरडाओरडा करा म्हणून सांगतेत, आम्ही शांतता राहावी म्हणून प्रयत्न करतो, ते चिघळण कसं याचा प्रयत्न करतात. आणि स्वतःला मंत्री म्हणून घेतात, स्वतःला पालकमंत्री म्हणून घेतात. काही जण तिकडचे पालकमंत्री म्हणून घेतात, काही इकडचे आहेत. जागे केलेत सगळे, गाड्या पाठीते, गाड्या भरून पाठीत. आणि मागणी काय आहे? मराठ्याच्या नोंदी रद्द करा. काय नियत तुमची मराठ्यांविषयी, हे सगळं ठरवून काय आहे विचार? असं म्हणणं आहे का तुमचं? ठरवून नाही काय, आता उघडं पडलं ना. 57 लाख नोंदी रद्द करा म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? अरे किती जळकी आहेत तुम्ही मराठ्यांविषयी, उघडं पडलं ना. तुम्ही नोंदीचा विषय नव्हता काढायला पाहिजे, दुसरा काढत का नव्हती? यांना घेऊ नका, आमकं करा, ठीक होतं. नोंदी म्हणजे आमचं वावर 7 बारावर नाव, आणि तुम्ही तो नाव खुडेव, मला पाहिजे ते वावर. पेंट आहे तुमची, 7 बारा आमचा, त्या गावात जमीन आमची, पिढ्याना पार कशितो आम्ही. आणि तुम्ही म्हणता ते 7 बारावरचं नाव काढ, हे वावर मा आहे. तसा प्रकार आहे नोंदीचा. 150 वर्षापूर्वीची नोंदी. तुम्हाला आरक्षण आता दिलं, नोंदी फेंदी काही नाही तुमचं. असेच आहेत तुम्ही. मराठ्याचं बसले म्हणून मिळालं तुम्हाला आरक्षण. मराठ्याची ओरिजिनल नोंदी 150 वर्षापूर्वीच्या, आणि तुम्ही म्हणता देऊ नका. म्हणजे खास ओरिजिनल ओबीसी आरक्षणात हे आलेत आमच्या, आम्ही नाही त्यांचे गेलो. काय बचित रे? ओबीसी आरक्षण बचाव, ओबीसी आरक्षण बचाव, काय बचितो? आमचं आरक्षण आहे 150 वर्षापूर्वीचं, त्याच्यात तू आला आणि तू आम्हाला सांगतो आरक्षण बचाव. आम्ही म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण बचाव. 150 वर्षापूर्वीचं आमचं तुम्हाला आत्ता दिले त्या मंडल कमिशननं, आणि एक शासन निर्णयावर 1967 ला एक दिले, सोयीनुसार दिले शासन निर्णयावर. शासन निर्णयावर असतं का ओबीसी आरक्षण? आणि मंडल कमिशनने किती दिलं रे? 14%. आणि गप तेवढं घ्यायचं. मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्याला सांगतो 14% मंडल कमिशन आरक्षण दिलेलं आहे. बाकीचं बोगस आरक्षण सगळं काढून टाका, काढा ते काढून टाका पुरं. जे 14% दिलं तेवढंच पाहिजे आम्हाला नियमात, नाही तर व्हायला काय व्हायचं ते. पागल समजता का रे आम्हाला? परत मला जातीवादी म्हणता. मी काय वाईट करतो? माझ्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं, मराठ्याचं मागणी करतोय, मला जातीवादी म्हणता? तुम्ही इतक्या दिवस आरक्षण बोगस खाल्ला, मी म्हणलो तुमचं आरक्षण काढून टाका. आणि ज्या जातीला आरक्षण नव्हतं ते कुणाकुणाचं घेतलंय माहिती ना आम्हाला. याचं घे थोडं, त्याचं घे थोडं, त्याचं घे, वाचका तोडून स्वतःची जात सुधारली. ज्या जातीचं घेतलं त्या जातीला पायाखाली दाबलं. पागल समजता का आम्हाला? आता सरकारवर दबाव ओबीसीचा वाढणार आहे, कारण प्रमुख नेते, राज्यातले सगळेच प्रमुख नेते आज 5 वाजता बैठकीला असणार आहेत. कारण शिष्टमंडळामध्ये 12 माणसं ओबीसीचे वरिष्ठ नेते असणार आहेत. सरकारवर दबाव वाढेल. सेकंड, तुम्ही इकडून बोलताय, तुम्ही विरुद्ध असा संघर्ष आता महाराष्ट्रासमोर येतोय, आलेला आहे. त्या ओबीसीचे नेते, तुमचं म्हणणं आहे, सगळे एकत्र आले, दबाव त्यांनी वाढलाय आणि वाढलाय सुद्धा. आणि आंदोलनात त्यांनी तो केलं. मी मागच म्हणलं होतं तुम्हाला, मी कधीच खोटं बोलत नाही, मला वरूनच माहिती. तत्कालीन धोरण, जरांगे आणि जरांगेचे सल्लागार हे नेहमी शरदचंद्रजी पवारांवर अटॅक करत आलेले आहेत, कायम त्यांना ते दोष देत आलेले आहेत. पण ज्यावेळी आपण बर्ड व्ह्यूनं, म्हणजे ज्यावेळी आपण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवतो, त्यावेळी 50%च्या आतलं रिझर्वेशन असेल किंवा प्रत्येक माणसाला प्रतिनिधित्व देण्यासंदर्भातला विषय असेल, जे धोरण मंडल आयोगाला अटॅच या महाराष्ट्रात राबवलं गेलं म्हणण्यापेक्षा सुरू झालं, म्हणूनच महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. हे जरांगेंनी लक्षात घ्यावं. 70 वर्ष ओबीसीचं आरक्षण तुम्ही फुकट खाल्लं असा एक त्यांचा आरोप आहे. मिस्टर जरांगे, तुम्हाला आरक्षणातलं एक 0.0 सुद्धा नॉलेज नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली, पण मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन 27-28 वर्ष झालेत, आणि 70%चा जावई शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतोय, जरांगे तुमची लायकी नाही माझ्यासमोर बोलायची, तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोला. कारण मंडल आयोग इम्प्लिमेंट 93-94ला झालाय, आणि